रेटिनॉलबद्दल आज माहिती सांगते। ही जी स्क्रीनवर तुम्हाला ट्रेटिन नावाची क्रीम दिसत आहे, 0.025% याच्यावर लिहिलेलं आहे। ही क्रीम मेडिकलला मिळते 180 रुपयांमध्ये। ही कोणी लावावी, का लावावी? ही सर्वप्रथम 21 वर्ष वयाच्या वरच्यांनीच लावावी। दुसरी गोष्ट, ही क्रीम फक्त रात्री झोपतानाच लावायची असते आणि ही क्रीम आठवड्यातून एकदाच लावायची असते। फक्त रात्री झोपताना ही क्रीम लावायची आहे, आठवड्यातून एकदा। ही क्रीम दिवसा नाही लावत। ह्या क्रीमचं प्रमाण किती घ्यायचं असते? अगदी अर्धा शेंगदाणा असतो ना, तेवढं घ्यायचं आणि पूर्ण चेहऱ्याला छोटे 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 डॉट लावायचे आणि त्यानंतर चेहऱ्याला हलक्या हाताने फक्त ती क्रीम चोळायची, बस। मसाज नाही करायची, फक्त ती क्रीम पूर्ण स्किनला लागली पाहिजे एवढंच चोळायचं आहे। 10 मिनटं ही क्रीम तशीच राहू द्यायची। 10 मिनिटांनंतर तुम्हाला ह्या क्रीमवर मॉइश्चरायझर लावायचं आहे। क्रीम तशीच राहू द्यायची, धुवायची नाही आहे। 10 मिनिटांनंतर तुम्हाला त्या क्रीमला मॉइश्चरायझर लावायचं आहे। जे मॉइश्चरायझर तुम्ही वापरत असाल ते कोणतंही मॉइश्चरायझर तुम्ही तुमच्या ह्या क्रीम नंतर लावू शकता। जर तुम्ही मॉइश्चरायझर तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही मेडिकलला जेव्हा ही क्रीम घ्यायला जाल तेव्हाच एक फेस मॉइश्चरायझर तुमच्या स्किनच्या हिशोबाने घेऊन या। तर ह्या क्रीमचे फायदे काय काय आहे? तुमच्या चेहऱ्यावरचे वांगाचे डाग जातात, तुमच्या डोळ्याखालची डार्क सर्कल्स कमी होतात, तुमच्या चेहऱ्यावरचे पिंपल्स कमी होतात। तुमच्या चेहऱ्यावर वांगाचे डाग असतील किंवा कुठलेही दुसरे डाग असतील तर ते डागसुद्धा ह्या क्रीममुळे कमी होत असतात। ही क्रीम हार्मफुल असते, जास्त अजिबात लावू नका। बऱ्याच जणांचे मेसेज येत असतात ह्या क्रीममुळे स्किन ड्राय होते, तुम्ही क्रीमची क्वांटिटी जास्त घेत असाल म्हणून। याच्याने लाल रॅश येतात का? जर क्रीम जास्त घेतली तर। म्हणून मी अर्धा शेंगदाणा एवढीच क्रीम सजेस्ट केलेली आहे। अगदी डाळीचा तुकडा एवढीच क्रीम तुमच्या संपूर्ण चेहऱ्याला लावली गेली पाहिजे। ही क्रीम का हार्मफुल आहे? रेटिनॉल हे असं लाईटली नाही आहे, ठीक आहे। रेटिनॉल हे एक हार्मफुलच क्रीम आहे। हे रोज पण लावायचं नसतं। जे पण महिला खूप दिवस झाले हे लावत असतील, म्हणजे ज्यांना 2-3 महिने झाले लावून आहेत, त्यांनी आता हे आठवड्यातून 2दा लावलं तरी पण चालतंय। म्हणजे तुम्हाला ही क्रीम लावून 2-3 महिने झाल्यानंतरून तुम्ही आठवड्यातून 2दा लावायचं आहे। या क्रीमचे रिझल्ट खूप छान आहे। तुमच्या स्किनला खूप छान ग्लो येतो, तुमची स्किन रिपेअर होते। तुमच्या स्किनला जो प्रॉब्लेम आहे त्या प्रॉब्लेमवर ही क्रीम काम करत असते। म्हणजे असं नाही की चला आता तुमच्या चेहऱ्यावर वांगाचे डाग आहेत तर मग तुम्हाला हीच क्रीम लावायची आहे, पिंपलला ही चालणार नाही। ही क्रीम तुमच्या चेहऱ्यातली जी कमी आहे त्या कमीला भरून काढण्याचं काम करत आहे, म्हणून ही क्रीम खूप बेस्ट आहे। सगळ्यांनी ही क्रीम लावावी। महिला, पुरुष, 21 वर्षांच्या पुढचे कॉलेजचे मुलं मुली त्यांनी सुद्धा ही क्रीम नक्की आणि नक्की लावावी। बेस्ट आहे ही क्रीम, परंतु ह्या क्रीमचे नियम पाळा। ही क्रीम फक्त रात्रीच लावा, आठवड्यातून एकदाच लावा। ही क्रीम लावल्यावर 10 मिनिटांनंतर त्या क्रीमला मॉइश्चरायझर लावायला अजिबात विसरू नका। असे छोट्या छोट्या गोष्टी जर तुम्ही लक्ष दिल्या तर ही क्रीम तुमच्यासाठी अतिशय चांगली आहे। असंच उद्या मी तुम्हाला सॅलिसिलिकबद्दल सांगणार आहे की सॅलिसिलिक क्रीम जी आहे ही पिंपलवाल्यांसाठी आहे। कोणी लावावी, कशी लावावी, किती प्रमाणात लावावी, ठीक आहे। तर माझ्या आणखीन पुढच्या सेशनसाठी माझ्या ह्या पेजला नक्की आणि नक्की फॉलो करा। लहान मुलांसाठी फोनिक क्लासेस घेऊन आलेली, फक्त 499 रुपयात 45 दिवसांची एक लेव्हल असणार आहे। तर ज्यांना पण फोनिक्स लावायचं असेल आपल्या मुलांना, 3 वर्षांपासूनच्या मुलांना ॲडमिशन आहे। तर तुम्हाला पण तुमच्या मुलांना फोनिक्स शिकवायचं असेल तर मला 7755925370 या नंबरला कॉल किंवा मेसेज करा। डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर तुम्हाला मिळूनच जाईल। आणि रोज दुपारी 3 वाजता फ्री लाईव्ह सेशन असतात आणि आजच्या फ्री लाईव्ह सेशनचा विषय आहे यंग मुलांच्या चेहऱ्यावर जसे पिंपल येत आहेत मुलं मुली, तर त्यांच्यासाठी आपण काय काय उपाय करू शकतोय। सेशन अटेंड करण्यासाठी माझ्या हे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकला नक्की जॉईन करा। थँक्यू।